फिश पण चमच्याने खाता येऊ शकतंय. नॉनव्हेज विसरून जाल बरं का, नक्की शेवगा फ्राय खा. या चिकनला तोड नाही. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. तुम्ही दरवेळेस कमेंटमध्ये म्हणता की अरे भाऊ तू फक्त व्हेज स्पॉट दाखवतोस, नॉनव्हेजचे ठिकाणं दाखवत नाही. त्यामुळे घेऊन आलो तुमच्यासाठी बेस्ट नॉनव्हेजचा स्पॉट. आता तुम्ही म्हणाल की भाऊ तू तर व्हेजिटेरियन आहे, पण आपल्याकडे काही नॉन व्हेजिटेरियन शौकीन लोक आहेत, आपण त्यांनाच विचारूया. तर तुला काय खायचंय नॉनव्हेज मध्ये? तांबडा पांढरा. झणझणीत चिकन मिळालं तर बरं होईल. आज ना मस्त फिश खावंसं वाटतंय. त्याला तांबडा पांढरा, मासे आणि वरडी चिकन, जे 3 टोकं कुठून आणायची एकाच वेळी एकाच ठिकाणी, आणि ते पण पुण्यात. आता नॉनव्हेजच्या एवढ्या व्हरायटी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र मला एकाच ठिकाणी सापडला, वाकडच्या हॉटेल दर्जाला. वराडी चिकन. इथे व्हरायटी बघून काय मागू आणि काय नको असं झालं होतं, पण फायनली ऑर्डर ठरली. एक वराडी चिकन थाळी, एक कोल्हापुरी चिकन थाळी, एक मटण थाळी आणि एक पापलेट थाळी, आणि व्हेजिटेरियन मध्ये अख्खा मसूर आणि पिठलं आणि भाकरी. आता एवढे सगळे पदार्थ तयार होईपर्यंत स्टार्टर मागवला. नॉनव्हेज वाल्यांसाठी चिकन पहाडी टिक्का आणि सुरमई फ्राय. सुरमई ऍक्च्युली तोडताना छान तुटली. वा वा, हे जेन्युअनली खूप छान लागतात. मासा खूप ताजा आहे. पुण्यात समुद्र कधीपासून आला. फिश पण चमच्याने खाता येऊ शकतंय. इतकं छान ते मस्त शिजलेलं आहे, कुरकुरीत पण झाले आणि चविष्ट पण झालं. हे पण बघूयात. चिकन पहाडी सुशित आहे, छान शिजलेलं कळतंय. चिकन वाटतं, पण शिजणं, करेक्ट शिजणं खूप महत्वाचं असतं. सुंदर, माइल्ड, अप्रतिम शिजलंय. खूप खूप छान आहे, लुसलुशीत आहे आणि ज्युसी आहे. छान आहे चव. चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. हे जनरली तंदूरचे आयटम्स ना कडक आणि रबरी होतात, जास्त शिजतात, पण हे तसं नाहीये. जो मसाला आहे, हिरवा मसाला, तो पण खूप टेस्टी आहे. जे हाताने, तोंडाने, चमच्याने सगळ्यांनीच खायला खूप मजा येते. इतकं ज्युसी आहे ते चिकन. जनरली व्हेजिटेरियन म्हणलं की फक्त पनीरचा ऑप्शन असतो. पनीर मी मागवलंय, पण इथे आहे शेवगा फ्राय. आणि हे बघूनच मला खूप जास्त टेम्पटिंग वाटते. तर मला नुसता मसाला खाऊन बघू दे. तो काय रंग आहे ना मसाल्याचा, आहा. बघून असं वाटतं की तिखट असेल, पण अजिबात तिखट नाहीये. नुसत्या पोळीला हा मसाला लावा, इतका सुंदर मसाला आहे तो, आहा. आणि त्याला ना थोडीशा स्मोकी फ्लेवर पण आहे. बरं, तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल बरं का, नक्की शेवगा फ्राय खा. खूप भारी आहे शेवगा फ्राय. नाही नाही, मला कधीच आल्यापासून याच्यावर तेच डोळा आहे माझा. त्याचं कारण असं, हे ना मस्त सुक्या मटणासारखं वगैरे वाटतंय. सुंदर आहे. हे चिकन मटन खाल्ल्यासारखंच वाटतंय मस्त. तेच स्टार्टर्स म्हणजे हराभरा कबाब किंवा पनीरचे तेवढेच मिळतात, पण असं काहीतरी वेगळं मिळालं ना की अरे शेवगा आहे, आणि तरी शेवग्यामध्ये त्या मसाल्याचा सगळा अर्क उतरलेला आहे, एखाद्या सुक्या मटण किंवा सुक्या चिकन फ्राय सारखं तसं लागतंय ते. आणि काही गोष्टी नेहमीच्या यशस्वी मागवलेल्या आहेत. पनीर टिक्का फॅमिली सोबत असाल तर एखादा स्टार्टर मागवायला हरकत नाही. सॉफ्ट आहे पनीर खूप, आणि सुरेख मसाला. स्टार्टर संपवला आणि थाळ्या समोर आल्या. मी मागवलेली आहे अस्सल कोल्हापुरी चिकन थाळी. हे आहे सुकं चिकन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, छान थोडीशी सोलकढी, दही कांदा. हे मला खूप आवडतं. अर्ध अंड, मस्त उकडलेलं अंड आहे, ज्याच्यावरती तिखट वगैरे असं मस्त टाकलेलं आहे, छोटीशी कोथिंबीर, खिमा आणि गुलाबजाम. पोळी म्हणजे चपाती, त्याचा साईज खूपच जास्त आहे. थाळीमध्ये भरपूर गोष्टी ऍक्च्युली. आधी मी काय ट्राय करू,
चिकन सुक्काच ट्राय करते. मस्त, पोळी छान पातळ आहे, चिकनचा तिखटपणा सहन होईल इतका परफेक्ट आहे. चिकन शिजलंय का बघूयात. हे काय लगेच निघाला तुकडा. परफेक्ट शिजलेला आहे आणि भरपूर पीसेस आहेत याच्यामध्ये आलेले. डोळ्यांच्या खाली हळूहळू घाम यायला लागलाय. पोळी बरोबर खिमा ट्राय करते. कन्सिस्टन्सी पण छान आहे खिम्याची. आता खिमा पण मसालेदार आहेत, चिकन सुक्का पण मसालेदार आहे, पण या दोन्हीचा मसाला वेगळा लगेच कळतोय. आता मी तांबडा रस्सा ट्राय करते. नंतरची जी किक असते ना, सेकंड नोट. कोल्हापुरी नॉनव्हेज, कोल्हापुरी नॉनव्हेज आहे. कोल्हापुरी तांबडा पांढरा ट्राय करतो. पहिल्यांदा तांबडा छान आणि वा, दोन्हीचा दर्जा छान आहे, मस्त आहे. सगळ्या थाळीच्या सगळे पदार्थ एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतात आणि चव एकमेकांची वाढवत आहेत. मला एक गोष्ट आवडली ना, की फक्त तेल तेल पितोय असं नाही वाटत आहे. जनरली काय होतं, पांढरा तांबडा रस्साची थाळी मागवली ना, तेल अर्धी वाटी भरून असतं आणि अर्धी वाटी ऍक्च्युअली रस्सा मिळतो. तर तुम्ही अक्षरशः तेलच पिताय की काय असं वाटतं, तसं नाही वाटत आहे. ही छान गोष्ट आहे. आता पांढरा माझ्या जास्त आवडीचा. ऍक्च्युली एकदम कोल्हापूरमध्ये जाऊन प्यायला सारखा लागतोय. आता सोलकढी ट्राय करते. मस्त आहे, सोलकढी पण छान. थोडीशी गोडसर आहे, जे गरजेचं होतं मला. छान लागते. गुलाबजाम पण खाऊन बघते. चला, वा वा, परफेक्ट आहे. एकच आहे, त्याच्यावरती आय थिंक खोबरं किसलेलं आहे. पूर्ण शिजलेलं आहे, नाहीतर आत एक छोटीशी गोटीसारखं कच्चं दिसायला लागतं. परफेक्ट शिजलेलं आहे गुलाबजाम. हा, अप्रतिम, सगळं अप्रतिम. मी मागवलेली आहे वऱ्हाडी चिकन थाळी, ज्याच्यामध्ये बाजरीची भाकरी, दही कांदा आहे, अंड आहे उकडलेलं, गुलाबजाम आहे, चिकन आहे, तिखट रस्सा सोबत खिमा आहे आणि हा अळणी रस्सा. चव याची एकदम मसालेदार दिसतोय. प्रेझेंटेशन खूप छान आहे थाळीचं, ज्या प्रकारे त्यांनी मांडलंय सगळं. एकदम ऑथेंटिक चव आहे. म्हणजे मी वऱ्हाडी चिकन जास्त खाल्लेलं नाही, काळ्या मसाल्याचं एक सवय पण नाही तशी, पण हे कुणी खाऊ शकता असं आहे. दर्जेदार एकदम. आता तिखट मसाला जो आहे एकदम सोसेबल असा आहे, चविष्ट आहे आणि अळणी रस्सा. वा, राहिला आता खिमा. खिमा पण खूप छान आहे, पण या चिकनला तोड नाही. काळ्या मसाल्यात बनवल्यामुळे चव याची पूर्ण वेगळी आहे. आपल्याला अजून ती डेव्हलप नाही झालेली पुण्याकडच्या लोकांना, पण आहे दर्जेदार चव. मी मागवलेली आहे फिश थाळी. यात आहे एक फ्राय केलेला तुकडा, फिश करी, अंड उकडलेलं, गुलाबजाम, हा रस्सा दिसतोय, ताक आणि दही कांदा ऑफकोर्स. आणि आता आपण टेस्ट करून बघूया. ही ज्वारीची भाकरी आहे आणि ही आहे फिश करी. जनरली फिश करी असते तशीच ही लागते. टेस्ट खूप छान आहे. आणि हा रस्सा आहे नुसता, हा पण छान आहे. पण मला ही करी खूप आवडली. त्याच्यामध्ये त्या फिशचा असा अर्क उतरलेला आहे. हा आहे फ्राईड फिशचा तुकडा, परफेक्ट शिजलेला आहे. फिश फ्रेश वाटतंय. पुण्यामध्ये हे खूप रेअरली मिळतं. आणि ताक पण आहे. आहा, खूप फ्रेश आणि छान. चव मस्त आहे. ओव्हरऑल 10 on 10. खूप मस्त थाळी. फिश थाळी मधला मी फिश फ्राय घेतलेला आहे. ऍक्च्युली तोडतानाच कळतं फ्रेश आहे. मला काय आवडलं माहितीये, हे जे वरचं प्रिपरेशन ना, ते किती पातळ आहे बघा. त्याच्यामुळे आतला तो फिश सुद्धा जसाच्या तसा फ्रेश आहे. खूप सॉफ्ट आहे फिश. आता हे मी मटण खाते. खूप छान आहे, खूप सुंदर शिजलंय, बरोबर चविष्ट. जास्त तिखट नाही, कमी तिखट नाही, अगदी व्यवस्थित आहे. कोल्हापुरी मटण एकदम मसालेदार आहे. दिसायला तर खूपच छान दिसतंय, दर्जा आहे. तर मी आता ताटात घेतलंय वऱ्हाडी चिकन आणि कोल्हापुरी चिकन, आणि दोन्ही मी टेस्ट करून सांगणार आहे. पहिलं आहे वऱ्हाडी चिकन. थोडस असं चमचमीत आहेत, बट तिखट नाही म्हणता येणार, आणि चव खूपच छान आहे. आता कोल्हापुरी चिकन ट्राय कर. ह्याचा मसाला थोडा वेगळा दिसतोय, रंग पण वेगळा आहे, त्यामुळे चव पण वेगळी असेल असं वाटतंय. कोल्हापुरी चिकन थोडस तिखट आहे वऱ्हाडी चिकन पेक्षा, पण त्याचीही चव तेवढीच चांगली आहे. तर
खास लोकाग्रहास्तव हा मटन चाप आम्ही मागे खाल्ला होता, खूप आवडला होता, त्यामुळे परत आम्ही मागवलेला आहे. वा, तोंडात टाकल्या विरघळ. मटणा बाबतीत नॉर्मली असं होत नाही, पण खूप टेंडर, खूप सॉफ्ट आणि ज्युसी आहे आणि योग्य प्रमाणात मसाला लागलाय त्याला, चविष्ट आहे. अगेन मागच्या वेळी सारखेच फुल मार्क्स. नाही, मला क्वांटिटी बद्दल सांगायचंय. भरपूर येत आहे. स्टार्टर मागवा, थाळी भरपूर आहे, खूप आहे. म्हणजे आणि हे मलाच नाही वाटत आहे कमी खाणारी व्यक्ती जे असे प्रॉपर मारतात, हाणतात, त्यांच्यासाठी सुद्धा इनफ क्वांटिटी आहे. भरपूर, मी म्हटलं तसं पीसेस भरपूर आहेत. कोशिंबीर सगळ्याच प्रमाण, मोठ्या मोठ्या पोळ्या आहेत, छान आहे. कुठेही नाही कंजूशी, खरोखरीच नाही. चाप सुद्धा बघ ना तू, असे भैया म्हणाला तसं की खूप जणांचा ग्रुप वगैरे एकत्रित आला तर ते स्टार्टर मागवण्याजोगच आहे. खूपच सुंदर. म्हणजे मी शेवगा आणि चाप 100% मागवेन परत आले तर. इथे थाळीमध्ये बिर्याणी किंवा इंद्रायणी भात असा ऑप्शन होता, पण आम्ही डायरेक्ट चिकन दम बिर्याणीच मागवली. ती लांब सडीचा तांदूळ आहे मस्त. बिर्याणीचा भातच वेगळा असतो तांदूळ. आहा, लुसलुशीत. आणि पुन्हा एकदा ते चिकनचे पीसेस असे पडतायत भुगा असा, त्याच्यावरून कळतोय संपूर्ण शिजलेलं आहे ते. अप्रतिम. खडा मसाल्याची चव जबरदस्त आली आहे. आणि तो दमचा जो दम आहे तो जाणवतोय. परफेक्ट आहे. चिकन शिजलेलं आहे, भात शिजलेला आहे संपूर्ण. चिकन दम बिर्याणी. चिकन पण एकदम तोडलं की तुटते, असं एकदम सॉफ्ट आणि टेंडर आहे. भात पण एकदम छान, मला वाटतं बासमती आहे. वा, ओलसर भात आहे, जो चिकन आणि त्याच्या चवीला एकदम कॉम्प्लिमेंट करतोय. छान दर्जा, बिर्याणीचा दर्जा पण होता. तर पहिल्यांदा असं होतं की मी कमी बोलतोय आणि बाकीचे लोक जास्त बोलतायत, आणि ऑफकोर्स जे वशाट खाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय मला, आणि का नसावा, कारण चविष्ट महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र एका टेबलावरती आहे. ज्याच्यामध्ये वराडी आहे, नंतर पश्चिम महाराष्ट्राचं मटण आहे, तांबडा पांढरा आहे आणि फ्राईड फिश सुद्धा आहे. पण माझ्याकडे काय? तर माझ्याकडे व्हेजिटेरियन मध्ये मी मागवलेलं आहे मेथी पिठलं आणि शेवगा फ्राय आणि सोबत भाकरी आहे, आणि अख्खा मसूर सुद्धा मागवलेला आहे. आणि अख्खा मसूर मी भाकरी सोबत नाही तर नान सोबत खाणार आहे. तर आधी आपण पिठलं खाऊन बघूयात. मेथी पिठल्यात अशी लसणाची फोडणी असते ना, वा वा, क्या बात आहे, मस्त लागतं एकदम. त्यांच्या शेवगा फ्रायच्या मी प्रेमात पडलोय. म्हणजे स्टार्टर म्हणू नका, जेवण म्हणू नका, रात्रीचं जेवण म्हणू नका, भातावर, इंद्रायणी भातावर पण तो भारी लागेल शेवगा फ्राय, असं मला वाटतंय. त्यामुळे स्टार्टरचा वाचवून मी परत घेतला हा मसाला फक्त शेवग्याचा, पण तो भाकरी सोबत मी खाणार आहे. हा, ही पण ना प्रॉपर अशी वरडी चव आहे असं मला वाटतंय शेवग्याची. कारण आपण नागपूरला जाऊन खाल्लं होतं, अमरावतीला, कम्प्लिटली तो फ्लेवर याला येतोय. त्यामुळे व्हेजिटेरियन लोक असतील आणि नॉन व्हेजिटेरियन पण असतील आणि दोघांनाही पार्ट्या करायच्या असतील तर यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे. इथे चायनीजचे पण ऑप्शन्स आहेत, व्हेजमध्ये पनीर, पंजाबी सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे लहान मुलं सोबत असतील, तुम्ही चायनीज मागवू शकता, नूडल्स मागवू शकता, सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला असं वाटतं की संपूर्ण कुटुंबाने पार्टी करण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. आणि अख्खा मसूर आणि पनीरची भाजी सुद्धा आहे. अख्खा मसूर खाऊन बघत, रंगच जो काय ना अख्खा मसूरचा जबरदस्त आहे. स्पायसी आहे तरी सुद्धा तिखट जाळ नाही, खूप चविष्ट आणि प्रॉपर जो आपण तर ऑथेंटिक जिथे अख्खा मसूरचा जन्म झालाय तिथे आपण खाल्लेला आहे. त्यामुळे मी सांगू शकतो की हा अख्खा मसूर एकदम ऑथेंटिक आहे. चांगली गोष्ट म्हणजे रोटीची पण क्वालिटी खूप चांगली आहे. नान, पनीर सुरेख. तुमचा कुठलाही मूड असेल, मूड म्हणजे खाण्याचं म्हणतोय, पंजाबी असेल किंवा महाराष्ट्रीयन खायचं असेल, सगळे मूड तुमचे इथे शांत होतील. आणि यांचा ॲम्बियन्स पण छान आहे. नो अल्कोहोल इज सर्व्ड, त्यामुळे फॅमिली सोबत वशाट एन्जॉय करायचं असेल तर नक्की मस्ट ट्राय.
बेसिकली दर्जा बाय हॉटेल वराडी. तर बाय हॉटेल वराडी जे आहे, आम्ही ऑलरेडी रेस्टॉरंट फील्डमध्ये आहेत. पुण्यामध्ये वेल नोन आपण आहोत आणि एक कुठेतरी कॅटर्ड झालं होतं ती सगळ्या गोष्टी, की वराडी म्हटल्यानंतर फक्त वराडी टेस्ट किंवा वराडी साईडचं जेवण आपण लोकांना आतापर्यंत देत आलोय. मागच्या 5 वर्ष झालं आपण लोकांची या प्रकारे सेवा करतोय. तर त्याच्यापेक्षा वेगळं आपण काय देऊ शकतो लोकांना, या विचारसरणीमध्ये फक्त आपण हे 3 थीम ऍड केलंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला वराडी जे आपलं सिग्नेचर आहे, कोल्हापुरी, तांबडा पांढरा आणि सी फूड असं आपण 3 ऍड केलंय. बेसिकली दर्जा रेस्टॉरंट हे पहिल्यापासून चालू होतं. हे आपण आता या 1 मार्च पासून टेक ओव्हर केलंय. मी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेल, जुने तुमचे जे काही चांगले वाईट जे कुठले एक्सपिरियन्सेस असतील ते थोडंसं बाजूला ठेवून एक परत दर्जा जे नवीन आपण चालू केलं, दर्जा बाय हॉटेल वराडीला तुम्ही एकदा चान्स नक्की द्यावा. तुम्हाला माहिती आहे की जी ठिकाणं मला मनापासून आवडतात तीच मी तुम्हाला रेकमेंड करतो आणि दर्जा हे खरंच दर्जाच आहे. तुम्हाला जर कुटुंबासोबत असा छान प्रीमियम नॉन व्हेजिटेरियन खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे आणि इथे व्हेजिटेरियनचे पण खूप चांगले ऑप्शन आहेत. महाराष्ट्रीयन तर आहेच, पण सोबत लहान मुलं असतील तर पंजाबी, चायनीजच्या सुद्धा खूप चांगल्या व्हरायटी आहेत. त्यामुळे हे ठिकाण मी नक्कीच 100% रेकमेंड करीन. तुम्हाला आठवत असेल की आपण अस्सल वराडी खाण्याचा पुण्यातला व्हिडिओ केला होता हॉटेल वराडीचा. त्यांच्याच ओनरनी दर्जा टेक ओव्हर केलंय. त्यांचा बँक्वेट हॉल सुद्धा आहे. त्यामुळे जर तुमचा छान कार्यक्रम असेल तर नक्कीच तुम्ही यांचा विचार करू शकता. पत्ता सगळ्या डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.